नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु ते जयमङ्गलं। ज्या महापुरुषाने आपल्या सर्वस्व सुखाचा त्याग केला, त्यागमय जीवन धारण करून इथे अस्तित्वात असलेल्या दुःखाला स्वतःच्या प्रयत्नातून ज्यांनी शोधले, फक्त शोधलेच नाही तर त्या संपूर्ण दुःखाचा उदय जाणून त्या संपूर्ण होणाऱ्या दुःखाचे कारण सुद्धा शोधले। ती कारण शोधल्यानंतर त्या दुःखातून बाहेर कसं पडता येईल यासाठी एक मार्ग सुद्धा शोधला। दुःखाचे कारण, दुःखमुक्तीचा महान असा मार्ग ज्या सम्यक संबुद्धाने, ज्या सुगताने, ज्या तथागताने इथे शोधला, त्या तथागतास मी त्रिवार अभिवादन करतो। ज्या ज्या सद्ग्रस्तांनी आपल्या बुद्धीच्या जोरावरती तथागतांच्या पावन पवित्र सद्धम्माच्या तत्वज्ञानानुसार आपलं आचरण केलं आणि आचरण करून ते दुःखातून दुःखमुक्त झाले। प्रत्येक माणसाला त्याच्या जीवनातील प्रत्येक दुःख आणि त्या दुःखातून त्याला मुक्त होता येतं हे समजून सांगणारा किंवा दुःखातून बाहेर आणणारा तथागत निर्मित पवित्र असा तथागताचा सद्धम्म, तथागताच्या दुःखमुक्तीच्या सिद्धांताला स्वतः आचरणामध्ये आणून त्या दुःखमुक्तीच्या प्रत्येक सिद्धांतातील तत्वज्ञानाला जाणून आचरण करून त्या दुःखमुक्तीच्या महान अशा सद्धम्माची निर्वाणापर्यंत फळं चाखता चाखता या निर्वाणाचा काही अंश ज्या समाजामध्ये मी राहतो, ज्या समाजातून मी आलोय, अशा संपूर्ण मानव जातीला होऊ दे या उद्देशाने हा तथागताचा धम्म जनमानसामध्ये नेण्याचं काम करणारा तथागत निर्मित पवित्र असा भिक्खू संघ, त्या संघरत्नाला सुद्धा त्रिवार अभिवादन करतो। ज्या भारत देशाला पुन्हा एकदा बुद्ध धम्म आणि संघाची दीक्षा देणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या महामानवाला त्रिवार आणि जाहीर अभिवादन करून अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद खडकवासला 2022 या होणाऱ्या धम्म परिषदेतील दुसऱ्या सत्रातील दुसऱ्या प्रवचनाला मी सुरुवात करत आहे। सर्वप्रथम
पहिल्या सत्राला जेवढे उपासक उपासिका होते तेवढेच उपासक उपासिका दुसऱ्या सत्राला सुद्धा आहेत. यासाठी मी आपल्या सर्वांप्रती खूप खूप मंगलमैत्री सुरुवातीला अर्पण करतो की तुमच्या मनामध्ये अशीच बुद्ध धम्म आणि संघाबद्दल श्रद्धा वाढत जाऊ. कारण अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही पाहतो पहिलं सत्र दर्जेदार आणि दुसरं सत्र मात्र अर्धवटच राहते. पण इथं पहिलं सत्र सुद्धा दर्जेदार आहे आणि दुसरं सत्र सुद्धा उत्तम दर्जेदार यासाठी आहे कारण भोजन करून सुद्धा तुम्ही ऐकत आहात ही मोठी गोष्ट आहे. या धम्म परिषदेसाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं, मेहनत घेतली, दान दिलं, प्रचार केला, आयोजन केलं, संयोजन केलं, धम्म परिषदेच्या निर्मितीमध्ये ज्या ज्या लोकांनी सहभाग नोंदवला त्या सर्वांप्रती म्हणजे 1 रुपया देणाऱ्यापासून 1 लाख रुपये देणाऱ्यापर्यंत सर्वांप्रती खूप खूप मंगलमैत्री अर्पण करतो. कारण तुम्ही आहात म्हणून परिषदा आहेत आणि परिषदा आहेत म्हणून बौद्ध धम्माची यशस्वीरित्या वाटचाल ही जगामध्ये होत आहे. अशा अनेक परिषदा ज्यांच्या माध्यमातून पुणेकरांनी पाहिल्या, अनुभवल्या, जाणल्या आणि त्या धम्म परिषदेच्या माध्यमातून त्यांनी धम्म अमृत प्राशन केलं. अशा अनेक धम्म परिषदेचे आयोजन संयोजक म्हणजे माझ्या बाजूला बसलेले आमचे सन्माननीय मित्र पूजनीय भदंत बुद्धघोष मेहता थेरो अशा अनेक कार्यक्रमांचं ते आयोजन संयोजन करतात. तर त्यांच्यासाठी खूप खूप मंगलमैत्री अर्पण करतो. आणि खरंच तुमचं म्हणजे पुण्यातले लोक खरंच पुण्यवान आहेत. का पुण्यवान आहेत? कारण असा काम करणारा भिक्षू त्यांना मिळालाय म्हणून पुण्यातले लोक पुण्यवान आहेत. काम करणारे भिक्खू मिळणं ही मुळात पुण्याची गोष्ट आहे. आणि तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की या जगामध्ये जे काही होतंय, जे काही झालंय, जे काही होतंय, जे काही होणार आहे ते सगळं काही पुण्याच्या माध्यमातूनच होणार आहे. ज्याला आपण कर्म सिद्धांत असा शब्दप्रयोग बुद्धिझम मध्ये करतो. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, या परिषदेसाठी ज्या ज्या लोकांनी मदत केली ना त्यांचे खरंच कर्म खूप चांगले आहेत. मग आमचे शिंदे साहेब असतील, बंदीजीने उल्लेख केला, आमचे सन्माननीय अध्यक्ष करुणानंदजी यांनी, ज्यांच्याकडे आम्ही थांबलो काल, ज्यांनी आमची उत्तम सेवा केली, ते आमचे कदम परिवार आणि आपण सर्वच जण. आपल्या सर्वांमध्ये ती श्रद्धा आहे, आपल्या सर्वांमधले ते कर्म आहेत, त्यामुळे आपण इथे सगळेजण बसलेले आहात. तथागत सम्यक संबुद्धांनी आपल्या सद्धम्माचा उपदेश देत असताना एक गाथा बोललेली आहे. त्या गाथेच्या आधारावर आपल्याला असं समजतं की जगात काय कठीण आहे. अनेक लोक असं म्हणतात ना, काय नाही हो ते सोपं आहे, त्याला काय लागतं, सहज होतं, काय नाही त्याच्यासारखं सोपंच काय नाहीये. पण त्या सगळ्या प्रवाहामध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीला समजतं की खरंच याच्यामध्ये काय काय करावं लागतं. तथागत सम्यक संबुद्ध सुद्धा असं म्हणतात, कर्माच्या आधारावर ते बोलत असताना सांगत आहेत की या जगामध्ये काय काय अवघड आहे. सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देशनं सुखा संघस्य सामग्री समज्ञानं तपो सुखो. सम्यक संबुद्धांनी जी जी धम्मस्कंद या भारत भूमीला दिली, या जगाला दिली, त्या प्रत्येक धम्मस्कंदाने त्या धम्मस्कंदाला समजून घेणाऱ्या माणसाचं जीवन बदलून टाकलं. त्यांना दुःखातून बाहेर काढलं. त्यांचा मीपणा गेला, त्यांचा गर्व गेला, त्यांचा घमेंड गेला, त्यांच्यातली सगळी विकाराची भावना गेली आणि निष्पाप निष्कलंकित होऊन त्या लोकांनी बौद्ध धम्माला आत्मसात केलं आणि बौद्ध धम्माला आत्मसात करून आपलं नाव त्यांनी कमावलं, धम्म उपासक धम्म उपासिका या नात्यानं.
आणि म्हणून ज्यांना ज्यांना खरा धम्म उपासक आणि धम्म उपासिका व्हायचंय त्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर तुमचे कर्म तसे पाहिजेत. दुःख तर असं आपोआप येणारच आहे, कारण चांगले कर्म नाहीत म्हणजे आपोआप वाईट कर्म आहेत. आणि तथागतांनी सांगितलं की जे लोक चांगले कर्म करत नाहीत त्या लोकांच्या पाठीमागे दुःख येतं, पण जे लोक सजग चित्तानं पुण्य कर्म करतात, कुशल कर्म करतात, त्यांच्या पाठीमागे सुख येतं. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की या जगामध्ये बुद्धाची उत्पत्ती होणं फार कठीण आहे. या तथागताच्या बुद्ध वचनाला समजून घेत असताना काही गोष्टी आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात आणून देतो की आम्हाला करायचं काय, किंवा या धम्म परिषदेचा उद्देश काय. भारतामध्ये होणाऱ्या अशा असंख्य धम्म परिषद आहेत, त्यांचे उद्देश काय आहेत. सामनेर शिबिर होतात, त्यांचे उद्देश काय आहेत. बौद्ध प्रशिक्षण वर्ग होतात, त्यांचे उद्देश काय आहेत. लहान लहान मुलांचे वर्ग होतात, त्यांचा उद्देश काय असला पाहिजे. माझ्या अगोदर बोलणाऱ्या भिक्खूंनी ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, जे प्रवचन दिलं, तर त्यांनी सुद्धा तो विषय मांडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या कार्यासाठी संस्था, त्यांचे उद्देश काय होते. बाबासाहेबांचा संपूर्ण कार्य आपण जर पाहत असताना आपल्या एक लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मासाठी जे जे काम केलं त्या सर्व कार्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एवढीच अपेक्षा होती की इथल्या नैतिक व्यवस्थेचा आधार जो मानला जातो ना, भारतीय नैतिक व्यवस्थेचा आधार जो मानला जातो त्याला म्हणतात मानसिक मन. आणि त्या मानसिक मनाची शुद्धता बाबासाहेबांना अपेक्षित होती. लक्षात ठेवा, प्युरिटी ऑफ माइंड, म्हणजे माणसाच्या मनाची शुद्धता बाबासाहेबांना करायची होती. उगाच बाबासाहेबांना धर्मांतर करायचं नव्हतं, बिलकुल नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी समजून घेत असताना ज्या देशामध्ये बुद्धाची उत्पत्ती झाली त्या देशामध्ये किंवा त्या काळात किंवा त्या देशात मानवी जन्म मिळणं फार कठीण आहे. त्या मिळालेल्या मानवी जन्मामध्ये धम्मश्रवण फार कठीण आहे. आणि धम्मश्रवण केल्यानंतर तो आचरणामध्ये आणून दुःखमुक्त होणं फार कठीण आहे. आणि म्हणून यासाठी आपण सातत्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि ह्या परिषदा सुद्धा त्याच कामासाठी आहेत उपासक आणि उपासिकांनी. या परिषदांचा उद्देश बुद्ध काळापासून ते आज तक आहे फक्त एकच राहिलेला आहे की लोकांनी जास्तीत जास्त धम्मश्रवण करावा. केलेला धम्मश्रवण केल्यानंतर त्यांनी आचरणामध्ये आणावा आणि आचरणात आणलेला धम्म त्या धम्माच्या माध्यमातून ते दुःखमुक्त व्हावेत. पण होतंय उलट, म्हणजे ज्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त गर्दी पाहिजे त्या कार्यक्रमाला आमचे लोक गर्दीच करत नाहीत. आणि ज्या कार्यक्रमाला गर्दी नाही पाहिजे तिथं भल्ली मोठी गर्दी असते. उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो, मार्केटला जात असताना तुम्ही पाहता अनेक दुकानं असतात, अनेक दुकानं, कपड्याचे दुकानं, साड्यांचे दुकानं, मोठमोठे दुकानं. प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला बाजारच्या दिवशी गर्दी दिसेल, पण असं एक दुकान असतं सोन्याचं दुकान, तिथं तुम्हाला जरा गर्दी कमी दिसते. बरोबर आहे, सोन्याच्या दुकानात तुम्हाला गर्दी कमी दिसते. म्हणजे बौद्ध धम्म परिषद असो, सामनेर शिबिर असो किंवा धम्मासंबंधित कुठलाही कार्यक्रम असो, तो सोन्याचा कार्यक्रम असतो, सोनं वाटायचा कार्यक्रम असतो. म्हणजे लोकांना सोनं सगळ्यांना आवडतं. बरोबर आहे, सगळ्या लोकांना सोनं सगळ्यांना आवडतं आणि सगळ्यांची इच्छा असते की माझ्या गळ्यात सोनं आलं पाहिजे, माझ्या कानात सोनं आलं पाहिजे, माझ्या नाकात सोनं आलं पाहिजे, माझ्या हातात सोनं आलं पाहिजे, माझ्या पायात सोनं आलं पाहिजे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण इच्छा असून सुद्धा काही लोकांची इच्छा पूर्ण होत नाही. त्याचं कारण आहे त्यांच्याकडे तेवढी संपत्ती नसते. बरोबर आहे. मग धम्म परिषदामध्ये आम्हाला सोनं मिळतं आणि या सोन्याला विकत घेण्याची जी संपत्ती आहे ना तिला म्हणतात कर्म. बौद्ध धम्माच्या सिद्धांतानुसार इथं कोणता नियम काम करतो? इथं नियम तो काम करतो, बीजापासून वृक्ष, वृक्षापासून फळ, फळापासून पुन्हा बीज, बीजापासून पुन्हा वृक्ष. इथं हा नियम काम करतो. श्रद्धा असेल, धम्मश्रवण झालं,
कुशल कर्माच्या आधारे आचरण संहितेच्या आधारे दुःखमुक्तीचा मार्ग, या सगळ्या गोष्टी तुमच्या कर्माच्या सिद्धांतानुसार ठरलेल्या आहेत. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, इथे तुम्ही आलात शिंदे साहेबांनी बोलवलं म्हणून आला नाहीत, बुद्धघोषांनी बोलवलं म्हणून आला नाहीत, इतर संयोजकांनी बोलवलं म्हणून आला नाहीत, तर तुमचे कर्म तसे आहेत. ज्यांचे कर्म जबरदस्त आहेत, ज्यांचे कर्म चांगले आहेत, त्यांना धर्म ऐकण्यापासून कोणी वाचवत नाही, कोणी रोखवत नाही. आणि म्हणून आपले कर्म दिवसेंदिवस आपले कर्म आपण बदलले पाहिजे. तथागत भगवान बुद्धाच्या माध्यमातून, तथागतांच्या बौद्ध धर्माच्या माध्यमातून, बौद्ध धर्म शिकवणाऱ्या भिक्खू संघाच्या सानिध्यामध्ये राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचून आम्ही आमचे कर्म सुधारले पाहिजे. जोपर्यंत आम्ही आमचे कर्म सुधारत नाही तोपर्यंत आम्हाला सुखाची चाहूल मिळणार नाही, आमचं जीवन सुखी होणार नाही. असू द्या किती संपत्ती, काय कामाची नाही. असू द्या किती मोठी श्रीमंती, काय कामाची नाही. करोडो रुपयाचे बंगले असू द्या, काय कामाचं नाही. करोडो रुपयाच्या गाड्या असू द्या, काय कामाचे नाही. अहो, जमिनीवर सोडा, पृथ्वीवरचा सोडा, तुमच्या चंद्रावरचा प्लॉट काही कामाचा नाही. ज्याच्या मनामध्ये थंब नाही, ज्याच्या मनामध्ये श्रद्धा नाही, ज्याच्या मनामध्ये कुशल कर्माचा वास नाही, त्याचं जीवन काही कामाचं नाही. आणि म्हणून धम्म परिषदेच्या माध्यमातून या फक्त त्याच गोष्टी केल्या जातात की लोकांनी जास्तीत जास्त धम्म श्रवण केला पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, जवळजवळ 7 किलोमीटरचा परिसर आपण सकाळी फिरलो. 7 किलोमीटर झालं असं, रॅली 7 किलोमीटरची होती. पण या 7 किलोमीटर परिसरामध्ये आमचे एवढेच लोक आहेत का? सांगा ना तुम्ही, एवढेच लोक आहेत का? बिलकुल नाही. म्हणजे लोक जर आपण मोजायला गेलो तर 50,000च्या वर लोक निघतील, एवढ्यातच निघतील का? प्रवचन ऐकायला किती लोक आहेत? 500च्या वर नाहीत. पुढचा अंदाज येतो आम्हाला, 500च्या वर नाहीत. पण संध्याकाळी अनिरुद्धची एंट्री होऊ द्या, इथं बसायला जागा होत नाही. काय कारण आहे? संध्याकाळी अनिरुद्ध वनकरांची एंट्री होऊ द्या, इथं बसायला जागा मिळणार नाही. याचं कारण काय? तुम्ही गाणे ऐकू नयेत असं आमचं म्हणणं नाही बरं. नाहीतर म्हणसाल ते धुळेचे बंदे सांगत होते की भाऊ गाणे ऐकू नये. माझ्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं जलसा करणाऱ्या लोकांचं उद्बोधन केलं होतं. त्यांची कौतुकाची छाप त्यांच्या पाठीवरती दिली होती. माझ्या 10 भाषणाची जबाब म्हणजे पूर्तता माझ्या जलसाकारांचं एक गाणं करू शकते. ते भीमराव कर्डक आणि वामनदादा कर्डकांसाठी ते वापरलं होतं त्यांनी. बरोबर आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, जिथे आम्हाला गर्दी करायची तिथे आम्ही गर्दी केली पाहिजे. सोनं या विषय म्हणजे सोन्यामध्ये सुद्धा आमची इच्छा असली पाहिजे. बुद्ध धर्माचं सोनं आमच्यापर्यंत आलं पाहिजे. कारण जगातला कोणताही विषय, जगातला कोणताही विचार तुम्हाला दुःखमुक्त करू शकत नाही. तुम्ही कुठेही जा, तुम्ही काहीही करा, तुम्ही वाटेल तेवढा पैसा खर्च करा, पण जगातला कोणताच विचार तुम्हाला दुःखमुक्त करू शकत नाही. फक्त जगामध्ये एकच विचार असा आहे, तो म्हणजे बुद्ध विचार, धम्माचा विचार तुम्हाला दुःखमुक्त करू शकतो. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, या दुःखमुक्तीच्या मार्गाकडे जात असताना आम्ही आमचे कर्म सुधारले पाहिजे. जे लोक कर्म सुधारतील त्या लोकांना दुःखमुक्त होण्याचा मार्ग सहज मिळून जाईल. आणि म्हणून दुःखमुक्तीसाठी आम्ही आमच्या कर्मांचा विचार खूप चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. जेव्हा जेव्हा आम्ही असं ठरवतोय की आज नाही उद्या करू, उद्या नाही परवा करू, परवा नाही तेरवा करू, काही लोकांना आम्ही म्हणतो ना की साहेब चला ना जरा बुद्ध विहारात. नाही भंतेजी, जरा माझा अभ्यास सुरू आहे, मला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. बरं ठीक आहे, करा अभ्यास. साहेब नोकरीला लागतात, नोकरीवाल्या साहेबांना आम्ही पुन्हा म्हणतो साहेब जरा या ना बुद्ध विहारात बायको लेकरांना घेऊन. नाही नाही, जरा पोरांच्या लग्नाचं चाललंय, जरा तेवढं करतो मग येतो. मग साहेबांजवळ गेलं की थांबा ना म्हणजे जरा रिटायर होऊ द्या, रिटायर झाल्यावर येतो. मग आम्ही नाम सोडून देतो साहेबांचा की जाऊ द्या भाऊ, साहेब काय बुद्ध विहार येत नाहीत, साहेबांना काय गोडी नाही. मग साहेबांचे गुडघे काम करत नाहीत तेव्हा साहेब काठी घेऊन बुद्ध विहारात येऊन बसतात. यायला पाहिजे, त्यांनी यायला पाहिजे असं दुमत नाही, त्यांनी यायला पाहिजे.
पण सगळ्यात गरज आहे ती तरुणांची गरज आहे. धम्म कार्यामध्ये जर तरुण जास्तीत लवकरात लवकर आला ना तर धम्माचा विकास होईल, धम्म गतिमान होईल. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, हा सिद्धांत आम्हाला आमच्या लहान लेकराला आमच्या घरात शिकवावं लागेल. बरोबर आहे? कारण आम्ही आमच्या घरातून जर सुरुवात नाही केली तर आमच्या पोरांना त्या गोष्टी समजणार नाही. असे असंख्य परिवार आहेत महाराष्ट्रातले, तुम्हाला असंख्य परिवार असे दाखवतो की त्यांना बुद्ध धर्म म्हणजे काय आणखी माहित नाहीये, बिलकुल माहित नाही. कुठलाही परिवार घ्या तुम्ही, असे असंख्य परिवार तुम्हाला दिसतील की असे काही लोक आहेत की त्यांना बौद्ध धर्म म्हणजे काय माहित नाहीये. म्हणजे तिथपर्यंत बौद्ध धर्म गेला नाही का ते बौद्ध धर्मापर्यंत आले नाहीत. ही एक मोठा विचार करण्याची, कारण मीमांसा करण्याची एक तयारी आपण ठेवली पाहिजे. आणि म्हणून धम्माच्या विकासासाठी, धम्माच्या गतिशीलतेसाठी आपण सर्वांनी जबाबदारी घेतली पाहिजे. धम्म परिषदा फक्त 1-2 माणसाची जबाबदारी नाहीये, ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि म्हणून इथे आम्हाला काही ना काहीतरी द्यायचं आहे. कशासाठी द्यायचं आहे? आमच्या कुशल कर्मासाठी द्यायचं आहे. बरोबर आहे? जी लोक धम्म परिषदेमध्ये दान देतात ना त्या लोकांचं पुण्यकर्म खूप मोठं होतं, तुम्हाला खरं सांगतो. कारण लग्नामध्ये कोणी धम्म ऐकतो का? नाही ऐकत. साखरपुड्यात आम्ही जर आता साखरपुड्याला आम्ही गेलो म्हटलं थांबा रे तुमचा साखरपुडा बाजूला ठेवा, पोराला पोरीला थांबवा आणि आम्ही प्रवचन सांगतो, तुम्ही ऐका बरं. लोक म्हणतील अरे भक्तीजी काही सांगून राहिले तुम्ही, इथे कुठं प्रवचनाची वेळ असते का? म्हणजे प्रवचनाची वेळ आहे ती फक्त धम्म परिषदाच आहे. धम्म परिषदेच्या माध्यमातूनच तुम्ही प्रवचन ऐकला पाहिजे. बाकी इतर कुठल्याही ठिकाणी तुम्हाला प्रवचन ऐकता येणार नाही किंवा धम्म प्रवचनासाठी ते स्थळ सुद्धा योग्य नसते. इथे फक्त आणि फक्त तुम्ही प्रवचन ऐकता. आणि म्हणून इथे या सगळ्या कार्यामध्ये ज्या ज्या लोकांनी दान दिलेलं असतं ना, मग तुम्ही काही करा हो. दान म्हणजे काय? म्हणजे आता आमच्या लोकांचं ते मोठं वैशिष्ट्य झालं आता अलीकडच्या काळामध्ये. दान म्हटलं की त्यांना फक्त पैसा दिसतो. लक्षात घ्या, दान म्हणजे पैसा आहे का बरं? दान म्हणजे पैसा नाहीये. दान म्हणजे आहे काय? दान म्हणजे आहे काय? तर दान समजून घेण्यासाठी दिलं जातं. दान दुसऱ्याला समजण्यासाठी दिलं जातं. दान दुःखमुक्तीसाठी दिलं जातं. दान इतरांना दुःखमुक्त करण्यासाठी सुद्धा दिलं जातं. त्याला म्हणतात दान. दान म्हणजे फक्त पैसा नव्हे. दान म्हणजे पैसा नव्हे. जे लोक फक्त दानाला पैशासोबत जोडतात ना ते लोक खरंच अज्ञानी आहेत असं मला वाटते. दान म्हणजे काय? म्हणजे इकडे काय सांगितलं आम्हाला आतापर्यंत? दानात दान. कोणतं श्रेष्ठ दान? लोक काय काय म्हणतात, दानात दान, डोळे दान सर्वश्रेष्ठ दान, दानात दान, हृदय दान सर्वश्रेष्ठ दान, दानात दान, अमुक दान, रक्तदान सगळं श्रेष्ठ दान. पण हे सगळं काही चुकीचं आहे बांधवांनो. दानात दान जर काही असेल ना तर ते फक्त एकच आहे, सब्बदानं धम्मदानं जिनाती. दानात दान जर काही असेल श्रेष्ठ दान तर ते फक्त धम्मदान आहे. आता आमच्या लोकांनी धम्मदानाला पैशासोबत जोडलं. आमचा गायक तिथं गाणं म्हणता म्हणता एखाद्यानं 500 रुपये आणून दिले तर ते म्हणते की अमुक अमुक माणसाकडून 500 रुपयाचं धम्मदान आलं, पार्टी आभारी आहे. बरं, हे कोणतं तू धम्मदान बाबा, पार्टी आभारी झाली तुझी? त्याला धम्मदान म्हणत नाहीत बरं, लक्षात ठेवा. धम्मदान म्हणजे काय? आज दिवसभरापासून जे तुम्ही ऐकताय आणि इथून पुढे तुम्ही जे ऐकणार आहात त्याला म्हणतात धम्मदान. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की या दानामुळे मनुष्य दुःखमुक्त होतो आणि ज्या दानामुळे दुःखमुक्तीकडे मनुष्य चालतो त्याला म्हणतात धम्मदान. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, कुठे द्या का नका देऊ, पैसे कुठे द्या का नका देऊ, पण अशा कार्यक्रमामध्ये तुम्ही आवर्जून पैसे द्या. तुम्हाला खरं सांगतो, ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की माझे पुण्यकर्म जास्त झाले पाहिजे, तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की कर्म माणसाला सुख किंवा दुःख देतात. कर्म माणसाला माणसामध्ये माणूस पण आणतात. कर्म माणसाला इकडे तिकडे भटकू देत नाहीत.
कर्म माणसाला सशक्त बनवतात, अंगामध्ये त्याच्या एनर्जी आणतात, शक्ती देतात आणि कर्म माणसाला दुःखमुक्त बनवतात. म्हणजे आम्ही कोण होतो हे कर्माने ठरवलं, आम्ही कोण आहोत हे कर्माने ठरवलं, आम्ही कोण असणार हे सुद्धा कर्म ठरवणार आहेत. आणि म्हणून या कार्यक्रमांचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल किंवा या कार्यक्रमांचं विचारमंथन जेव्हा होईल ना, तेव्हा तुमच्या कर्माने ठरवलं पाहिजे की नाही तुम्हाला कोण व्हायचं आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, तुमचे कर्म चांगले बनवण्यासाठी आपण जास्तीत जास्त अशा कार्यक्रमामध्ये दान द्यायला पाहिजे. कारण हे सगळं काम तुमच्या दानावर चाललेलं आहे. तथागतांनी जे शिकवलेला सद्धम्म आहे, तो सद्धम्म लोकांपर्यंत नेण्याचं काम करणारा भिक्खू आहे. हा भिक्खू फक्त आणि फक्त समाजाच्या जीवावर चाललेला आहे. म्हणजे इतर धर्मगुरू सारखी त्याला नोकरी नाही आहे, नाही त्याचं प्रशासन, बुद्ध विहाराचं प्रशासन त्याला महिन्याभराचा पगार देतोय, असं काही आहे का? आणि तुमचं राष्ट्र काय बुद्धिस्ट राष्ट्र नाही, कारण बुद्धिस्ट राष्ट्र असतं तर भिक्खूसाठी त्यांनी वेगळे कायदे केले असते. तसंही काही नाहीये. मग सगळ्यात महत्वाचं काय आहे की हे सगळं काही चाललंय हे तुमच्या भरोश्यावर चाललेलं आहे. आणि म्हणून तुमच्या भरोश्यावर चालण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त अशा कार्यक्रमांना दान देणं फार गरजेचं आहे. इतर कोणत्याही ठिकाणी थोडं कमी द्या, पण धम्म कार्यासाठी तुम्ही भरभरून दान द्या. त्या धम्म कार्यासाठी दिलेल्या दानाच्या नुसार तुम्हाला सुख आणि आनंद मिळणार आहे. आणि म्हणून या आनंदासाठी येणाऱ्या भावी पिढीसाठी आपल्या कर्माचा, कुशल कर्माचा संचय करण्यासाठी अशा ठिकाणी आपण जास्तीत जास्त धम्मप्रवचन ऐकावे. प्रवचन ऐकणं आणि दान देणं या दोन गोष्टी जर सोबत सोबत झाल्या ना, तर तुमच्या मुक्तीचा मार्ग अटळ आहे. तुमच्या मुक्तीच्या आडमध्ये कोणी येणार नाही, तुमच्या मुक्तीच्या आड कोणी येणार नाही जर धम्मश्रवण सोबत दान असेल तर. कारण धम्मश्रवणाने श्रद्धा उत्पन्न होते आणि श्रद्धेतून दिलेलं दान हे पुण्यकर्म बनते आणि पुण्यकर्माच्या आधारावरती माणसाला सुख, समाधान आणि आरोग्य मिळते. म्हणजे या माध्यमातून प्रतापसिंग बोदडे हे जे कवी आहेत, फार नावाजलेले कवी आहेत, गायक आहेत, त्यांचं एक गाणं आहे, ते खूप सुंदर गाणं आहे. मला त्या तालीमध्ये येणार नाही, पण याच्यामध्ये तो अर्थ दडलेला आहे की कशा पद्धतीने आपण काम करायला पाहिजे. ते असं म्हणतात की हे प्रतापसिंगा तू कुशल कर्म कर, हे प्रतापसिंगा तू कुशल कर्म कर, तुझ्या निर्वाणाच्या वाटेवर आहे उभा आंबेडकर. तुझ्या निर्वाणाच्या वाटेवर उभा आहे आंबेडकर. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की तुम्हाला निर्वाण म्हणजे काय, तर मिळणारं सुख आहे, समाधान आहे, आरोग्य आहे, संपत्ती आहे. तर या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून जे काही आपल्याला आता मिळतंय, मिळणार आहे, याला फक्त आणि फक्त कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार जनमानसामध्ये नेण्यासाठी, गावागावापर्यंत नेण्यासाठी, बाबासाहेबांच्या विचारांची पूर्तता करण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं की या भारताला बौद्धमय बनवण्यासाठी जर आपल्याला काही करायचं असेल तर अशा परिषदांची जास्तीत जास्त संख्या वाढली पाहिजे. काही करा नका करू, काही हरकत नाही, पण परिषदांची संख्या जास्तीत जास्त वाढली पाहिजे. कोणतीच परिषद फेल जात नसते, एवढं लक्षात घ्या. काही आमचे लोक अनुमान काढतात. हो, आमचे लोक काय अनुमान काढतात, अरे दुपारच्या कार्यक्रमाला 500 लोक, संध्याकाळच्या कार्यक्रमाला 2000 लोक, म्हणजे दुपारचा कार्यक्रम फेल झाला. बरं, अरे कोणता अभ्यास करताय तुम्ही? फेल झाला कोणत्या आधारावरती? सम्यक संबुद्धांनी पहिलं धम्मचक्र प्रवर्तन केलं सारनाथ या ठिकाणी. कौंडन्य, वप्प, महानाम, अश्वजित आणि भद्रिय किती होते? आता किती आहे? आता इथं 500 आहे, तो जगभरात किती आहे? ऐकायला इथं 500 आहेत. म्हणजे संख्येच्या आधारावरती कुठलंही गणित बसू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्हाला फक्त एकच सांगतो की क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्वाची आहे. एक लक्षात घ्या. म्हणजे इथं तुम्ही क्वांटिटीनं कमी असाल पण क्वालिटीवान लोक आहेत ना. कारण खुर्च्या आम्हाला रिकाम्या दिसत नाहीत. मी पहिल्यांदाच बोललो की पहिलं सत्र सुद्धा दर्जेदार आहे आणि दुसरं सत्र दर्जेदारच्या पुढे मी आणखी एक शब्द लावला, उत्तम दर्जेदार आहे. फक्त दर्जेदार नाही आहे, कारण जेवढे लोक आहेत तेवढे लोक तुम्ही इथं होते. आणि म्हणून परिषद, शिंदे साहेब, परिषद सक्सेस झाली,
बुद्धगोलची परिषद सक्सेस झाली आणि संध्याकाळचा कार्यक्रम तर सक्सेस आहे, तिथं तुम्हाला पुढच्या कमी पडणारच आहे. म्हणून आपण या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा कार्यक्रम म्हणजे वेळ देण्याचं ठरवलं पाहिजे आणि जास्तीत जास्त पैसा देण्याचं ठरवलं पाहिजे. तुम्ही मला सांगा, एक विचार करा, आता मला बुद्ध धम्माचा विचार न्यायचा आहे लोकांपर्यंत, मी दुसऱ्याला पैसा मागू शकतो का? बुद्ध धर्माचा विचार मला न्यायचा आहे लोकांपर्यंत, मी दुसऱ्या म्हणजे इतर धर्माच्या लोकांना पैसा मागू शकतो का? नाही मागू शकत. मग ही जबाबदारी कोणाची आहे? ही तुमचीच जबाबदारी आहे ना. कुणी म्हणजे भंतेजी परभणीला कार्यक्रमावर ते परभणी इथं आले, त्यांना गाडी लागली, हे भंतेजी औरंगाबादवरून आले, मी धुळ्यावरून आलो, सगळेजण जिकडून तिकडून आलेत, आहे का नाही? म्हणजे ही सगळी जबाबदारी तुमची आहे उपासक आणि उपासिकांनो. आणि तुम्ही जबाबदार आहात, तुम्ही आमचे मायबाप आहात, तुम्ही आम्हाला लेकरासारखं प्रेम करता, म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही आम्हाला नाराज करणार नाही. आणि सगळं जाता जाता एवढंच सांगतो की तुमच्याच भरोशावरती हे सगळं होणार आहे, तुमच्याच भरोशावरती हे सगळं होणार आहे. म्हणजे आम्ही जे काही तयार झालो हे तुमच्याच आधारे तयार झालो. तुम्ही आम्हाला जेवण दिलं, तुम्ही आम्हाला शिक्षणासाठी मदत दिली, म्हणून तर आम्ही वाचून सवरून शिकून पदव्या घेऊन तुम्हाला शिकवतोय. म्हणजे सगळं तुमच्या भरोशावर चाललेलं आहे. पण तुम्ही जेव्हा कमी पडणार ना, तेव्हा आम्ही काही करू शकत नाही. बघ, तुम्ही कमी पडणार तेव्हा आम्ही काही करू शकत नाही. म्हणून आम्हाला ऊर्जा देण्यासाठी तुम्हाला सुद्धा ऊर्जा घ्यावी लागणार आहे. म्हणजे हे पूरक आहे. तुम्ही आम्हाला ऊर्जा द्यायची, आम्ही कर्माच्या माध्यमातून तुम्हाला ऊर्जा द्यायची. आपल्या दोघांच्या ऊर्जेमुळे धम्मरथाला गतिमान मिळणार आहे, धम्मचक्र पुढे पुढे जाणार आहे. आणि म्हणून ही सगळी नैतिक जबाबदारी आपली आहे. आणि या नैतिक जबाबदारीच्या आधारावरती आपल्या सर्वांना कामं करायची आहे. आपण सगळेजण खूप चांगले लोक आहात, श्रद्धावान आहात, आणि आपल्या माध्यमातून इथून पुढे अनेक मोठे मोठे कार्यक्रम होणार आहेत. म्हणजे माझे सन्माननीय धम्मबंधू धम्मानंद थेरो यांनी असं सांगितलं की आणखी कुठलाही व्हायरस आला, म्हणजे करोना तर गेला म्हणा, आता दुसरा कोणताही व्हायरस आला तरी ही परिषद बंद पडली नाही पाहिजे, परिषद चालू राहिली पाहिजे. म्हणजे ही सगळ्यांची इच्छा आहे. कारण परिषदा माणसं घडवते, परिषदा ही खूप चांगल्या पद्धतीनं समाज निर्मिती करत असते. आणि म्हणून या समाज निर्मितीमध्ये आपल्या सर्वांचं योगदान असावं अशी एक अपेक्षा करतो. इथे उपस्थित सगळ्यांप्रती खूप खूप मंगलमैत्री अर्पण करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं मंगल हो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.